बच्चू कडू हे शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याची शक्यता व्यक्त होते। बच्चू कडूंनी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास आता आमदारकी आणि 6 महिन्यांनी मंत्रिपद अशी शिवसेनेकडून ऑफर त्यांना दिली गेली आहे अशी माहिती मिळते। आता आमदारकी दिल्यास बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश करावा, मात्र सध्या पक्ष विलीन करू नये। जेव्हा मंत्रिपद मिळेल तेव्हा प्रहार पक्ष विलीन करावा अशी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे। आता बघूया ते उद्या काय निर्णय घेत आहेत। उद्या ते त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत। हाच प्रस्ताव बच्चू कडू पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्याची शक्यता आहे, सूत्रांकडून ही माहिती मिळते। काल बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर रवी राणा यांनी देखील बच्चू कडू यांना आमदारकी करता शुभेच्छा दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। आधी असं कळत होतं की बच्चू कडू यांनी पक्ष विलीन करायचा आणि मग त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जाईल, पण आता काहीतरी अपडेट आलेली आहे। आपण संजय यांना विचारूया। संजय, काय सांगाल? सुवर्ण निश्चितच बच्चू कडू यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदारकीची विधान परिषदेवर पाठवण्याची आणि मंत्रिपदाची ऑफर आलेली आहे। मात्र त्यासाठी शिंदे सेनेच्या वतीने एक अट घालण्यात आलेली आहे की बच्चू कडू यांनी आपला प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे तो शिंदे सेनेमध्ये पूर्णपणे विलीन करावा। बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला या संदर्भात आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या बैठका सुरू आहे। उद्या देखील बच्चू कडू यांची अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांसोबत आणि नेत्यांसोबत चर्चा आहे आणि यानंतर बच्चू कडू आपला निर्णय जो आहे तो 11 वाजता 11 ते 12 दरम्यान माध्यमांसमोर जाहीर करणार आहे। बच्चू कडू यांनी सध्या आमदारकी घ्यावी आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे। मात्र त्यावेळी बच्चू कडू यांनी पक्ष विलीन करावा, तुर्तास पक्ष विलीन करू नये असा एक मतप्रवाह जो आहे तो त्यांच्या पक्षात सुरू आहे। त्यामुळे बच्चू कडू आणखी उद्या त्यांच्या सर्व महत्वाचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। नुकतीच त्यांची काल उदय सामंत त्यांच्यासोबत देखील चर्चा झालेली आहे। त्यामुळे आज आणि उद्या ते कार्यकर्त्यांसोबत चर्चेच्या बैठका त्यांच्या सुरू आहे। उद्या देखील त्यांची कार्यकर्त्यांसोबत महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक आहे प्रहारच्या आणि त्यानंतर उद्या माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर करू असं बच्चू कडू यांनी नुकतीच काही वेळापूर्वी न्यूज 18 मराठीसोबत बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे बच्चू कडू उद्या नेमकी माध्यमांसमोर काय भूमिका जाहीर करतात, शिंदे सेनेत आपला पक्ष विलीन करण्यासंदर्भात जाहीर करतात की काय करतात हे पाहणं आता उद्या महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी फार महत्त्वाचं आहे की ते नेमका पक्ष विलीन करतात का, ते आत्ताच पक्ष विलीन करतात की मंत्रिपद त्यांना मिळालं की मग पक्ष विलीन करतात, आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ते त्यांनी त्यांना काय सल्ला दिलेला आहे हे सगळं सुद्धा बघावं लागेल। बघूया उद्याचा दिवस उजाडला की बच्चू कडू काय म्हणतायत।